की आपला मूड अचानक चांगला किंवा वाईट का होतो यामागे काही विज्ञान आहे का? हो, नक्कीच आहे. आणि आजच्या या विश्लेषणात आपण आपल्या मेंदूतल्याच त्या अद्भुत रसायनांबद्दल बोलणार आहोत. ती रसायनं जी आपल्याला खरं तर आनंद आणि समाधान देतात. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की हा जो आनंद आपण सगळे अनुभवतो तो रासायनिक स्तरावर म्हणजे केमिकली नक्की आहे तरी काय? ही फक्त एक भावना आहे की यामागे काहीतरी ठोस वैज्ञानिक कारण आहे? आणि ह्याचं उत्तर ना आपल्याच मेंदूत दडलेलं आहे. आपल्या सगळ्यात चांगल्या भावना, आपला उत्साह हे सगळं काही फक्त 4 महत्त्वाच्या हॉर्मोन्सच्या एका टीमवर अवलंबून आहे आणि ही टीम एकत्र मिळून काम करते. तर मग ओळख करून घेऊया का या जबरदस्त टीमची, आपल्या मेंदूचा फील गुड स्क्वॉड? तर ही आहे ती टीम. बघा, पहिला आहे डोपामाइन, ज्याला द रिवॉर्ड केमिकल म्हणतात. म्हणजे कसं की एखादं काम पूर्ण केल्यावर किंवा काहीतरी मस्त आवडतं खाल्ल्यावर जो आनंद होतो ना, तो याचमुळे. मग येतो सेरोटोनिन. हा आहे आपला मूड स्टॅबिलायझर. आपला मूड स्थिर ठेवतो, शांत झोप लागायला मदत करतो. तिसरा आहे एंडोर्फिन. हे तर आपल्या शरीराचा नैसर्गिक पेनकिलर आहे. व्यायामानंतर जे एकदम फ्रेश वाटतं ना, ती कमाल याचीच. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ऑक्सिटोसिन, द लव्ह हार्मोन, जो आपल्याला एकमेकांशी जोडतो. पण या चौघांमध्ये ना एक जण असा आहे जो आपल्याला माणूस म्हणून एकमेकांशी जोडण्यात म्हणजे नाते निर्माण करण्यात एक खूपच खास, खूपच महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि तो हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. चला तर मग या लव्ह हार्मोनबद्दल जरा आणखी खोलवर जाणून घेऊया. तर ऑक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन असंही म्हटलं जातं. खरं तर हे एक असं केमिकल मेसेंजर आहे जे प्रेम, विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. पण प्रश्न हा आहे की हे हार्मोन नक्की काम कसं करतं? म्हणजे आपल्यात इतके घट्ट बंध निर्माण कसे होतात याच्यामुळे? चला, यामागची अगदी सोपी बायोलॉजिकल प्रोसेस समजून घेऊया. बघा, होतं काय, जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो किंवा कोणी आपल्याला प्रेमानं काहीतरी बोलतं, तेव्हा आपल्या मेंदूतला हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे, तो ऑक्सिटोसिन तयार करतो. मग पिट्युटरी ग्रंथी ते साठवून ठेवते आणि मग बरोबर वेळी आपल्या रक्तात सोडते. किती सोपी पण किती प्रभावी प्रक्रिया आहे ही, नाही का? आणि याचा परिणाम तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सतत बघत असतो. आई आणि बाळामधलं ते अतूट नातं, पती-पत्नीमधला विश्वास, मित्रांसोबतचं ते मनमोकळं हसणं खेळणं, या सगळ्याच्या मागे ना ऑक्सिटोसिनची जादू आहे. इतकंच काय, अगदी दयाळूपणाच्या एका साध्या कृतीने सुद्धा हे हार्मोन रिलीज होतं. फरक तर अगदी आपल्या डोळ्यांसमोर आहे. विचार करा, एका बाजूला आहे ऑक्सिटोसिन शिवायचं आयुष्य, जिथे एकटेपणा आणि चिंता असू शकते, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीने मिळणारा विश्वास, शांतता आणि घट्ट नात्यांची एक सुरक्षितता. हा फरक खरंच खूप मोठा आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, आपल्याला अनेकदा काय वाटतं की प्रेम आणि नात्याची ही जी भावना आहे ती फक्त माणसांपुरतीच मर्यादित असेल, बरोबर? पण तसा अजिबात नाहीये. तर मग प्रश्न येतो की हे इतकं शक्तिशाली हार्मोन फक्त आपल्यातच म्हणजे माणसांमध्येच आहे का? उत्तर आहे अजिबात नाही. हत्ती, सिंहीण, लांडगे, डॉल्फिन आणि हो, अगदी आपल्या घरातले कुत्रेसुद्धा, या सगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये ऑक्सिटोसिन त्यांच्या कुटुंबातलं प्रेम आणि बंध टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणजे हे खरंच एक युनिव्हर्सल बॉन्ड आहे. ओके, तर आता या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे त्याकडे येऊया. या सगळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रेम ही फक्त एक भावना नाही, तर ती मेंदूची एक जैविक गरज आहे. बघा, हे वाक्य खूप खोल अर्थ सांगून जातं, नाही का? याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आपल्या माणसांशी म्हणजे कुटुंब, मित्र यांच्याशी कनेक्टेड राहणं ही फक्त एक नाईस टू हॅव गोष्ट नाहीये, तर ते आपल्या मनाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो. हे सगळं जाणून घेतल्यावर आपल्या रोजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण जाणीवपूर्वक एकमेकांशी आणखी जोडले जाण्यासाठी, हे नात्यांचे बंध आणखी घट्ट करण्यासाठी काय करू शकतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.